नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत ताकाचे दोन प्रकार। ताकाचे अनेक फायदे आहेत, त्यातल्या त्यात उन्हाळ्यामध्ये तर खूप जास्त। ताक हा प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे। ताकामुळे ऍसिडिटी कमी होते आणि अन्न पचनात सुद्धा ताकामुळे मदत होते आणि उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन सुद्धा होत नाही। म्हणूनच की काय आयुर्वेदामध्ये ताकाला अमृताची उपमा दिलेली आहे, अमृताशी त्याची तुलना केलेली आहे। आता उन्हाळा सुरू झालेला आहे, रोजच्या जेवणात आता ताक मात्र असायलाच हवं। दिवसातून 2 ते 3 वेळेस ताक मात्र तुम्ही नक्की घ्या। नेहमी एकाच प्रकारचा मठ्ठा पिऊन आपल्याला सुद्धा कंटाळा येतो, त्याच्यामुळे मी आज हे वेगळ्या पद्धतीचं ताकाचं थंडगार ड्रिंक म्हणा किंवा ताक म्हणा बनवलेलं आहे। आपण सुद्धा नक्की ट्राय करा। अगदी 5 मिनिटांमध्ये झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। आपण बनवूया काकडीचं ताक। त्यासाठी घेतली आहे मी ही एक काकडी। काकडीची वरची साल आता आपल्याला काढून घ्यायची आहे आणि हा पुढचा भाग आणि हा मागचा भाग हा कट करून घ्यायचा। आणि जेव्हा केव्हा तुम्ही काकडी घ्याल तेव्हा काकडी कधी पण चिरल्यानंतर तुम्ही खाऊन बघा, कारण बऱ्याचदा काय होतं काकडी कडू असते। याचा मी पुढचा आणि मागचा भाग पण काढून घेतला आणि थोडीशी काकडी खाऊन बघितली, कडवट नाहीये। याला आता आपण बारीक चिरून घेऊ। काकडी मी बारीक चिरून घेतली। हे घेतलं आहे मी थोडीशी कोथिंबीर, 8 ते 10 पुदिन्याची पानं आणि मिरची मात्र अगदी कमी घ्यायची, अर्धी मिरची घ्यायची। मिरची कधीच जास्त घेऊ नका। आणि एक छोटासा आल्याचा तुकडा, कारण आपण मिरची जर जास्त घेतली तर जेव्हा आपण ताक पितो तेव्हा घशामध्ये ठसका लागायची, जळजळ व्हायची शक्यता असते, त्याच्यामुळे मिरची अगदी कमी घ्या। मिक्सरचं भांडं घेतलं मी, त्यात आता आपण सर्व काकडी टाकून घ्यायची। सर्व काकडी मी यात टाकली। अद्रक आणि मिरची, कोथिंबीर आणि पुदिना, सर्व साहित्य याच्यात टाकायचं। हे आहे घरी बनवलेलं घट्ट दही। घरी दही अगदी छान बनतं। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते मी अर्धी वाटी घट्ट दही। तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त टाका, मग थोडं बाकीचं साहित्य सुद्धा थोडं थोडं सगळं वाढवा। ही आहे थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पावडर, थोडंसं काळं मीठ आणि हे थोडंसं आपलं रोजचं रेग्युलर साधं मीठ। मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्त करा। हे सर्व मिश्रण आता आपण मिक्सरला लावून फिरवून घेऊ। यात आपण आधीच पाणी घालायची घाई करायची नाही, कारण दही जर घट्ट असेल तरच यात थोडंसं पाणी घालावं लागेल आणि दही जर पातळ असेल तर पाणी घालायची काहीही गरज नाही। त्याच्यामुळे मी पाणी न घालता याला थोडं फिरवून घेते। आणि इथे तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही ताक सुद्धा वापरू शकता। हे मिश्रण मला थोडं घट्ट वाटतं, कारण दही खूप घट्ट होतं, त्याच्यामुळे आता आपण याच्यात थोडंसं पाणी घालायचं। फ्रीज मधलं थंडगार पाणी मी यात टाकते आणि याला पुन्हा मिक्सरला फिरवून घेते। तयार झालं काकडीचं थंडगार ताक। याला थोडा एक पुदिन्याचं पान लावून आपण सर्व करून घेऊया। बघू शकाल आपण अगदी घट्ट क्रीमी मस्त थंडगार आपलं काकडीचं ताक तयार आहे। आता आपण दुसरं बनवू, बीटाचं ताक। त्यासाठी घेतलं मी अर्ध बीट चिरून घेतलं आणि मिरची नेहमीप्रमाणे अगदी थोडीशी, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं। कढीपत्ता हा आपल्या केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो। हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये काढून घेऊ। यात टाकते मी परत अर्धी वाटी दही, थोडीशी म्हणजे पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, थोडंसं काळं मीठ, चवीनुसार साधं मीठ। हे सुद्धा आता आपण मिक्सरला लावून फिरवून घेऊ अगदी बारीक। बीटाच्या ताकाचा कलर तर मात्र खूपच सुंदर येतो। तयार झालं बीटाचं ताक। यात सुद्धा मला थोडंसं पाणी घालावं लागलं, कारण दही जास्त घट्ट असल्यामुळे। आता याला सुद्धा सर्व करूया। कलर बघा किती सुंदर आला। याला एक कढीपत्त्याचं पान टाकून मी सर्व केलं। तयार झाले थंडगार पाचक असे आपले ताकाचे दोन प्रकार। इथे मला कढीपत्ता नव्हता आवडला, त्याच्यामुळे मी डेकोरेट केलेला काढून टाकला। डेकोरेटचं काही नसतं, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसंही करू शकता। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह। रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।